नीट 2026 उद्या 3 मेच्या रोजी एक्झाम कंडक्ट होणार आहे संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये. एक्झॅक्टली महत्वाच्या एनटीए कडून आतापर्यंतच्या काही गाईडलाईन महत्वाच्या आलेल्या आहेत, काही सेंटर रिलेटेड आलेले आहेत, सेंटरच्या काही ॲड्रेस रिलेटेड आहेत. त्याच पद्धतीनं एक्झाम डेच्या दिवशी कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी असणार आहे या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला एक्झॅक्टली 2 ते 5 मध्ये कशा पद्धतीने सेंटरवरची ऍक्टिव्हिटी चालू असणार आहे ते सांगणार आहे. तर तत्पूर्वी आपण आधी पाहूया की महत्वाच्या एक एनटीए कडून एक ट्विट आलेला आहे. ठीक आहे, एनटीएने एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. एनटीएच्या ट्विटमध्ये नीट 2026 ऍडवायझरी, candidates are advised to carefully verify the exact address of their examination center mentioned on the admit card. बघा, एक्झॅक्ट सेंटरला ऍड्रेस जो दिलेला आहे तुम्हाला ऍडमिट कार्डवरचा तो व्हेरीफाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की काही सेंटरचं जर आपण गुगलवर जर हे केलं, त्यांचा ऍड्रेस सर्च केला तर काही ठिकाणी थोडंसं डिसलोकेशन दाखवत आहे. आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की इट हॅज कम टू नोटीस दॅट सम सेंटर्स मे बी इनकरेक्टली मॅप्ड ऑन द गुगल मॅप्स. म्हणजे त्यांचं ऍड्रेस गुगल मॅपवरचं थोडंसं चुकीचं आहे. अँड सिमिलर प्लॅटफॉर्म्स, एक्झाम्पल IIIT पुणे यांचा ऍड्रेस गुगल मॅपवरचा थोडासा चुकीचा आहे. प्लीज डू नॉट रिलाय सोनली ऑन द मॅप स्पिन. म्हणजे तुम्ही फक्त त्याच गोष्टीवर डिपेंडंट राहू नका. आता 1 डे बिफोर म्हणजे आज किंवा काल, जसं मी गेल्या नोटीसमध्ये सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये, की पालकांनी विशेषतः 1 दिवस आधी ते सेंटर बघणं खूप जास्त गरजेचं आहे. एक्झॅक्टली ऍड्रेस कशा पद्धतीनं आहे, एक्झॅक्टली कसं जायचं, ट्रॅव्हलिंग कशा पद्धतीने करायचं आहे. आता काही ठीक आहे, आता आपल्या इकडलं वेदर कंडिशन जरा प्रॉपर आहे, परंतु ऊन जास्त प्रमाणामध्ये आहे, काही ठिकाणी पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. तर या सर्व गोष्टी आणि त्या दिवशीचं ट्रॅफिक, आणि की उद्या ऑलमोस्ट सर्व ठिकाणी ट्रॅफिक भरपूर असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडंसं या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. व्हॉट यू शुड डू, क्रॉस चेक द फुल ऍड्रेस ऑन युअर ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्डवरचा ऍड्रेस चेक करा. कन्फर्म द करेक्ट लोकेशन इन ऍडव्हान्स मध्ये ते करून घ्या. प्लॅन युअर ट्रॅव्हल अकॉर्डिंगली. ठीक आहे. रिपोर्टिंग टाइम बघा 11 ते साधारणतः 1:30 पर्यंत सर्वांचा दिलेला आहे. नो एंट्री विल बी अलाउड आफ्टर 1:30. हे झालेले बरं का, 1:30च्या नंतर एंट्री भेटत नाही. काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना सेंटरवर गेल्या वर्षी एक्झामला अजिबात अलाव केलेलं नाहीये. नंतर पॅनिक सिच्युएशनला समोर अजिबात जायचं नाही. त्यामुळे 1:30च्या पुढे आपला टाइम जाणार नाही, याची काळजी घ्यायची विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. अजून काय सांगितलं, कीप सफिशियंट बफर फॉर ट्रॅफिक, वेदर, रेन इन सम रिजन्स ऑर अदर डिलेज. म्हणजे काय सांगितलं, एक टाइम असा बफर मध्ये असू द्या की आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा टाइम, जरी ट्रॅफिक झाली तर तो टाइम आपल्याला युटिलाइज होईल. म्हणजे थोडंसं इन ऍडव्हान्स मध्ये थोडंसं जायचं आहे अशा पद्धतीनं. आणि महत्वाचं काय दुसरं, की कशा पद्धतीने रिपोर्टिंग टाइम आहे, 11 ते 1:30च्या मध्ये आहे. एकदम 11ला सेंटरला जो ना, आयडियल टाइम 12-12:30 आहे. 12-12:30च्या रेंजमध्ये तुम्ही सेंटरवर जायचंय. तिथे गेल्यानंतर सर्व गोष्टी बाकीच्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्याच आहेत, काय सोबत घेऊन जायचं काय नाही. आता बघा एक्झॅक्टली ह्या त्या दिवशीच्या ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने असणार आहेत बघा. उद्याच्या लास्ट एंट्री इनटू द एक्झामिनेशन सेंटर गेट क्लोजिंग टाइम काय, 1:30 वाजता करेक्ट गेट क्लोजिंग टाइम होतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजिबात एंट्री दिली जात नाही. त्यावेळेस एकदा लॉंग बेल होणार. एक साधारणतः 8 ते 9 वेळेस त्या बेल वाजणार आहेत. कशा पद्धतीने ते सांगतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट, उद्याचं तुम्हाला बुकलेट केव्हा भेटणार आहे, टेस्टचं 1:50 त्यावेळेस सिंगल बेल वाजवली जाईल. सील ऑफ द टेस्ट बुकलेट टू बी ब्रोकन, त्याच्यावरचं सील ब्रोकन केलं जातं 1:55. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला सेंटरवर डबल बेल ऐकायला मिळेल. ठीक आहे. त्यावेळेस समजायचं की 1:55, कारण की तुम्हाला वॉच कॅरी करता येणार नाहीये. सेंटरवरती असतेच आहे, पण प्रत्येक हॉलमध्ये असणार आहे याची गॅरंटी कमी असते. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरून तुम्हाला समजेल आणि इन्व्हिजिलेटरला तुम्ही टाइम विचारू शकतात वेळोवेळी. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय, कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन एक्झॅक्टली 2 वाजता चालू होणार आहे. त्यावेळेस तुमची लॉंग बेल असणार आहे. एकदा लॉंग बेल झाली की समजायचं माझा पेपरचा टाइम सुरू झालेला आहे 2 वाजता. ठीक आहे. आफ्टर अन आवर, त्याच्यानंतर 1-1 तासानंतर सिंगल बेल वाजवल्या जातात. 3 वाजता एक सिंगल बेल असणार आहे, 4 वाजता सिंगल बेल असणार आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, आफ्टर 2.5 hours, त्याच्यानंतर 4:30 वाजता एक सिंगल बेल असणार आहे. 4:45ला काय आहे, क्लोजिंग द रूम डोअर्स. त्या एक्झामवरचे त्यांनी काय करतात, तुमच्या रूमचा डोअर क्लोज करतात 4:45 वाजता. त्यावेळेस सिंगल बेल असणार आहे. आणि काय सांगणार आहे, टेस्ट कन्क्लूड केव्हा होणार आहे, 5 वाजता. त्यावेळेस एकदा लॉंग बेल वाजणार आहे. अशा पद्धतीनं हा उद्याचा सेंटरवरचा, ठीक आहे, हा सेंटरवरचा टाइम टेबल आहे. अशा पद्धतीनं तुमच्या एक्झाम सेंटरवरती बेल आणि तुम्हाला या ऍक्टिव्हिटी या टाइमला भेटणार आहे, ह्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. गेट क्लोजिंग 1:30 वाजता होते, त्याच्या आधी जायचं आहे. आता दुसरं काय आहे, जास्त पॅनिक होऊ नका. सोबत काय करायचं आहे, आपल्याला ऍडमिट कार्ड सोबत ठेवायचं आहे. ठीक आहे. मी ह्या गोष्टी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या.
ऍडमिट कार्ड सोबत ठेवा. या ऍडमिट कार्डवर काय करायचं आहे, पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. 2 नंबरच्या पेजवर काय करायचं आहे, पोस्ट कार्ड साईजचा फोटो पेस्ट करायचा आहे, मोठा फोटो. ठीक आहे. आणि आपल्याला लेफ्ट हँड थंबचा इम्प्रेशन सुद्धा घरून करून जायचा, लेफ्ट थंब. ठीक आहे, लेफ्ट थंबचा. बाकी साईन वगैरे तुम्हाला कुठंच करायची नाही, ते सर्व एक्झाम मध्ये गेल्यास इन्व्हिजिलेटरच्या समोर करायचं आहे. ठीक आहे. ऍडमिट कार्डवरच्या एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. काय गोष्टी, पासपोर्ट साईजचा एक फोटो, पोस्ट कार्ड साईजचा फोटो पेस्ट करायचा, लेफ्ट हँड थंबचं इम्प्रेशन आताच लावून जायचंय. आणि सोबत काय घेऊन जायचं आता, याच्यासोबत जो पासपोर्ट साईजचा फोटो तुम्ही पेस्ट केलाय तो सोबत फोटो 1 किंवा 2 ठेवा. एखादा हरवून गेला तर एखादा फोटो एक्स्ट्रा, कारण की तो कुठे लागणार आहे, त्यांची जी तुमची अटेंडन्स असणार आहे तिथं पेस्ट करायला लागणार आहे. ठीक आहे. याच्यासोबत दुसरं महत्वाचं काय, आयडेंटिटी प्रूफ. तुमचं आयडेंटिटी प्रूफ. याच्यामध्ये शक्यतो तुम्ही काय करायचंय, आधार कार्ड घेऊन जावा. आधार कार्ड. ठीक आहे. आधार कार्ड तुमच्या सोबत ठेवा. ठीक आहे. आता याच्यावर बायोमेट्रिक आधारचं नाही झालं तरी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, त्याचं प्रोव्हिजन आहे. तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही, असं अजिबात घडणार नाहीये. फक्त आता काही विद्यार्थ्यांच्या आधारावर खूप जुना फोटो आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मी सजेस्ट केलेले आहे, अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, तर तुम्ही काय करायचं, अजून तुमचा फोटो असलेली आयडेंटिटी कोणती आहे ते सोबत ठेवा. जसं की तुमचं बँकेचं पासबुक आहे, त्याच्यावर लेटेस्ट फोटो असला तो पासबुक सोबत ठेवा. जसे की तुम्ही आता जर फ्रेशली 12वीची एक्झाम बोर्डची दिली असेल तर तुम्हाला तुमचं 12वीचं ऍडमिट कार्ड आलेलं असेल, बोर्डचं ऍडमिट कार्ड, त्यावर तुमचा फोटो असतो, तो सोबत तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. कुठलं पण पासपोर्ट असेल, पासपोर्ट सोबत घेऊन जावा. पॅन कार्ड असेल, पॅन कार्डवरचा फोटो सोबत घेऊन जा. अशा पद्धतीनं जरी हे काही नसेल तरी पण काही काळजी करू नका, तुम्हाला बसू दिलं जाणार नाही असं होणार नाही. पण आयडेंटिटी प्रूफ कोणतंही तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, या गोष्टी असणार आहेत. बाकी ड्रेस कोड कसा असला पाहिजे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं, जास्त पॅनिक होऊ नका. ड्रेस कोडचं तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, फक्त ते फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही फॉलो नाही केला तर तिथं पॅनिक सिच्युएशन नक्कीच क्रिएट होणार आहे. आणि इन ऍडव्हान्स जर तुम्हाला डाऊट वाटत असेल या गोष्टीसाठी, कुठल्या डाऊटफुल असाल तुम्ही, तर थोडंसं सेंटरवर लवकर जायचं, 12-12:30 पर्यंत जावा आणि तिथे जे सेंटर हेड असतात टेस्ट सेंटरचे, त्या सेंटरचे हेड, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. ते सर्व गोष्टी तुम्हाला गाईड करतील आणि अशा पद्धतीने तिथे वेगवेगळे अंडरटेकिंग असतात, त्याच्यावर साईन करायचं, एक्झामला अलाव करतात. ह्या गोष्टी महत्वाच्या. उद्या वेळेवर जावा एक्झामला, अजिबात पॅनिक व्हायचं नाही. 1-2 वर्षाची मेहनत असते, ते आपल्याला 2 ते 5 या टायमिंगमध्ये युटिलाइज करायचे आहे. त्या टायमिंगवर पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे अगदी फ्रेश राहा, कॉन्फिडंट राहा. येणारा उद्याची एक्झाम प्रत्येकाला सोपी जाणार आहे अशी आपण आशा व्यक्त करणार आहे. येणारा रिझल्ट हा तुमचाच असणार आहे, त्यामुळे काहीच गोष्टीला टेन्शन घेऊ नका आणि अत्यंत आनंदाने आणि कॉन्फिडेंटली उद्याच्या पेपरला सर्व विद्यार्थ्यांना सामोरे जायचंय. सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपरसाठी संपूर्ण व्हायब्रंट टीम तर्फे हार्दिक अभिनंदन. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच.